नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आषाढ पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील ज्ञानाचा, कृतज्ञतेचा आणि गुरूंना वंदन करण्याचा दिवस. आज पौर्णिमेला अनेक ठिकाणी भव्य उत्सव, पूजाविधी, सत्कार वगैरे होताना दिसतात. लाखो लोक आपल्या गुरूंचं दर्शन घेतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरु शिष्याच्या नात्यामध्ये या दिवसाचं महत्व काही वेगळंच आहे. पण या सगळ्या सोहळ्यामध्ये एक मूलभूत प्रश्न अनेकदा विचारलाच जात नाही. गुरु कसा असावा? खरा गुरु कोण आणि खऱ्या गुरुचं कार्य काय? सध्या आजूबाजूची परिस्थिती पाहता गुरुविषयीचं जे चिंतन आहे ते अधिक महत्वाचं वाटतं. या प्रश्नाचं उत्तर शोधताना सुमारे 350 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाची आठवण येते. सद्गुरूविषयी रामदास स्वामी यांना नितांत आदर होता. त्यांनी स्वतः मोठा शिष्यगण घडवला. रामदासी मठ या आजच्या भाषेत सांगायच्या तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स होत्या, ज्या आजही कार्यरत आहेत. त्यामुळे गुरु शिष्य नात्याचं त्यांनी खोलवर चिंतन केलेलं आहे. रामदास स्वामी नेहमीच कोणत्याही गोष्टीकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहतात. त्याच ऑब्जेक्टिव्हली आणि प्रॅक्टिकल वेने त्यांनी गुरुकडे पाहिलं आहे. आणि आपल्याला खऱ्या गुरुची ओळख पटणं सोपं जावं अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्रश्नांची अत्यंत नेमकी आणि विवेकपूर्ण उत्तरं दिली आहेत. गुरुविषयी नितांत श्रद्धा, प्रेम त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय भावपूर्ण, काव्यमय सद्गुरु स्तवन केलं आहे. ते आपण पाहूच, पण त्यांनी गुरुचे दोषही सांगितलेत आणि गुरु शिष्य दोघांना सावध केलं आहे. ते कोणत्या मुद्द्यांवरून तेही समजून घेऊया. चला, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समर्थांच्या या विचारांचा मागोवा घेऊया. दासबोधाच्या पहिल्या दशकात त्यांनी सद्गुरूची स्तुती केली आहे. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परम पुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू. समर्थ सर्वप्रथम सद्गुरूला वंदन करतात. ते त्यांना विश्वंभर म्हणजेच संपूर्ण विश्वाचं पोषण करणारे म्हणतात. गुरु विश्वबीजा आहेत, म्हणजे या सृष्टीचं जे मूळ तत्व आहे ते आहेत. परमपुरुष आहेत. मोक्षध्वजा म्हणजे मुक्तीचा मार्ग दाखवणारे. आणि दीनबंधू अज्ञानाने ग्रासलेल्या जीवांचे हितचिंतक. तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळोये. सद्गुरूचा कृपाहस्त शिष्यावर पडला की मायेचा प्रभाव कमी होऊ लागतो. जसा सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसा सद्गुरूच्या ज्ञानामुळे अज्ञानाचा अंधार दूर होतो. इथे समर्थ एक सुंदर उपमा देतात. सूर्य आणि अंधार. सूर्य उगवला की अंधार टिकत नाही, तो आपोआप नाहीसा होतो. तसंच सद्गुरूचं ज्ञान आलं की अज्ञान टिकत नाही. पण मग समर्थच ही उपमा कशी अपुरी आहे हे सांगतात. आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी जालिया नंतरे पुन्हा काळोखे. तैसा नभे स्वामी रावो, करी जन्म मृत्य वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सद्गुरू मात्र एकदा अज्ञान दूर करतो ते कायमच. तो केवळ क्षणिक प्रकाश देत नाही, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारं असं ज्ञान देतो. आणि म्हणून सूर्यापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ आहेत. त्यांना असं वाटतं की गुरुची कृपा होणं म्हणजे परीस स्पर्श होणं. कारण परीस लोखंडासारख्या तुलनेने निकृष्ट धातूला सोन्याची झळाळी प्राप्त करून देतं. तसं शिष्याचा उद्धार करण्याचं काम, त्याला आहे त्यापेक्षा चांगलं बनवण्याचं कार्य गुरु करतात. आणि म्हणून गुरु परीसासारखे आहेत. पण मग त्यांनाच वाटतं की ही उपमा सुद्धा योग्य नाही, कारण गुरु परीसापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. कसा? ते म्हणतात, परिसा आपणा ऐसे करीना, सुवर्णे लाहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. परीस लोखंडाचं सोनं करतो, पण ते सोनं पुढे दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. म्हणजे परीस लोखंडाचे सोने बनवतो, पण परीस हा दुसरा परीस निर्माण करू शकत नाही. पण सद्गुरूचा शिष्य मात्र गुरुत्वाला प्राप्त होऊन त्याच्याच सारखा सद्गुरू होऊन अनेक जणांचा उद्धार करतो. म्हणजे एक गुरु आपल्यापासून आपल्या शिष्यांच्या रूपाने
अनेक गुरूंची निर्मिती करतो आणि अनेक जणांचा उद्धार करतो, जे परीसाला शक्य नाही. आणि म्हणून परीसाची उपमा सद्गुरूसाठी पुन्हा कमीच पडते. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा न साहे सद्गुरुसी परीसाची. आणखी एका अर्थाने म्हणूया की परीस लोखंडाला सुवर्णत्व देतो पण परिसत्व देत नाही, म्हणजेच हातचं राखून देतो. गुरु मात्र आपल्या शिष्याला सगळं काही देतो. अशा गुरुचा महिमा अनेक प्रकारे वर्णन करूनही रामदास स्वामी म्हणतात, तयासी उपमा काय द्यावी. कितीही आणि कशाचीही उपमा दिली तरी कमीच आहे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, त्याचं वर्णन करणं शक्य नाही. पण गुरु आणि सद्गुरु यातील भेद मात्र ते आपल्याला सांगतात. गुरुची ओळख पटणं फार महत्वाचं. आपण अनेकांचा सल्ला घेतो, मार्गदर्शन घेतो, पण म्हणून प्रत्येक जण सद्गुरु होत नाही. मग खरा गुरु कसा ओळखायचा? जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवतात त्यांनाही गुरु म्हटलं जातं, पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नसतात. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. सभेचे वशीकरण करणे, नाना कौतुके चमत्कार करणे, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखवणे, किंवा सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लाग वेग अभिलाषाचा. नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणं, दुसऱ्या धातूंपासून सोनं बनवण्याच्या पद्धती दाखवणं, नजरबंदीचा तात्काळ इच्छित प्राप्तीचा दावा करणाऱ्यांनाही लोक गुरुच म्हणतात. आजही आपण बघतोच की चमत्काराला नमस्कार ही रीत आहे. अशा बुवाबाजीला बळी पडून भले भले कसे फसतात याचं एक उदाहरण अलीकडेच महाराष्ट्राने ठळकपणे अनुभवलंय. नावं वगैरे घेण्याची गरजच नाही, इतक्या पटकन तुम्ही सगळे ओळखाल. तर हे असले बुवाबाजी करणारे गुरु म्हणून समाजात मिरवत असले तरी ते काही खरे नव्हे. मग रामदास स्वामी काही उदाहरणं देतात जे निश्चित आपले गुरु असतात. साहित्य संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तान मान, नाना वाद्ये सिकवती जन, तेही एक गुरु. जे साहित्य संगीत सगज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवितात तेही गुरुच होत. विद्या शिकवती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवतात, ताईत गंडे दोरे देण्याचंही शिकवतात, तर काही पोट भरण्याची विद्या शिकवतात. जो यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरुपरी साचार सद्गुरु नव्हेती. ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवतात तेही गुरुच, पण ते सद्गुरु मात्र नव्हेत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पहिला पार पावविता तो सद्गुरु वेगळा. म्हणजे आपली आई आपले वडील हेही आपले एक प्रकारे गुरुच असतात, पण जो संसार सागरातून पैलतीरास नेतो तो सद्गुरु वेगळाच असतो. म्हणजे हे सगळे गुरु आहेत हे खरं, पण सद्गुरु असतील असं नव्हे. मग सद्गुरु कोण ते सांगताना त्यांनी फार परखड मत मांडून आपल्या डोळ्यात जणू अंजन घातलंय. शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रियेन दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत, त्याला इंद्रिय निग्रह करायला लावित नाहीत, म्हणजे संयम शिकवित नाहीत, असे गुरु पैशाला 3 इतके स्वस्तात मिळाले तरीही त्यांचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, अविद्येचा समूळ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो, तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात, ते शिष्यांचे अंकित असतात, म्हणजे शिष्याला नाराज करत नाहीत आणि अति दुराशेने दीनवाणे झालेले असतात.
जे जे रुचे शिष्यामनी तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी पडली गळा. ते शिष्याला जे आवडतं तेच करतात, शिष्याची मनधरणी करतात, त्याच्या गळ्यात कामनारूपी पापीण पडलेली असते. जो गुरु भीड सारू, तो अधमाहून अधम थोरू, चोरटा मंद पामरू द्रव्य भोंदू. जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम, चोर, मैंद आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो. हे सगळं वाचल्यावर लक्षात येतं की आज दुर्दैवाने कदाचित पालक म्हणून आपण हे असंच करतोय का? मुलांचे लाड करताना आपल्याला शिस्त लावणारा स्ट्रिक्ट टीचर नकोसा वाटतो. मुलांचे दोष सांगणारा शिक्षक तर अप्रियच ठरतो. आपण फी देतो तेव्हा आपल्या मर्जीप्रमाणे वागणारा गुरु आपल्याला हवा असतो असा विचार असतो. पण रामदास स्वामी आपल्याला सावध करतात. अशी पैसे फेकून विकत घ्यायला विद्या ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही. विद्या मिळवताना आपण गुरुची मर्जी कमवायला हवी. हे उलट असू नये. मला छान छान म्हणतो, माझे सगळं ऐकतो, तो गुरु चांगला, असं जर ढोबळ गणित आपण मांडत असू तर आपण नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा. मग सद्गुरू कसा असावा? मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. सद्गुरूचं मुख्य लक्षण हे आहे की त्याच्याकडे सगळ्यात आधी विमल ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे आणि त्याची स्वरूप स्थिती ही कायम टिकून राहिली पाहिजे. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषयी. याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कुठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर. याखेरीज तो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथा निरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे. जेथे सारासार विचार तेथे होय जगोद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुता जनासी. जेथे याप्रमाणे सारासार विचार सतत होत असतो तिथेच अनेक लोकांचे भले साधले जाते. त्याच्यापाशीच नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते आणि त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. म्हणून नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन, हे सद्गुरूंचे लक्षण श्रुती ओळखावे. म्हणून जेथे नवविधा भक्ती केली जाते, जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते, ते सद्गुरूंचं लक्षण आहे असं श्रोत्यांनी ओळखावं. थोडक्यात गुरुची नीतिमत्ता, त्याचं कॅरेक्टर अतिशय महत्वाचं आहे. गुरु ज्ञानी हवा, समाधानी हवा, चांगल्या विचारांचं श्रवण करणारा आणि करवणारा हवा. सारासार विचार त्याने करावा जो फक्त पोर्शनला आहे तेवढं शिकवतो. त्याला सद्गुरू कसं म्हणायचं? आता तर चॅट जीपीटीच्या जगात शिष्याला माहिती मिळवण्यासाठी शिक्षकाची गरज भासणं कमी कमी होत जाणार आहे. पण चॅट जीपीटी माहिती देणारा टीचर होऊ शकेल, पण संस्कार करणारा गुरु नाही होऊ शकणार. आपल्या विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवतील, त्यांना नम्रता शिकवतील, कृतज्ञता शिकवतील, सामाजिक भान देतील, राष्ट्रप्रेम देतील, ते सद्गुरू होत. अर्थात हा विषय खूप मोठा आहे. अध्यात्मातील सद्गुरूची मांडणी हा तर अधिकच सखोल विषय आहे. पण आज आपण चिंतन करायला हवे असे काही मोजके मुद्दे आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केलाय. आपण असेच गुरु जागरूकपणे निवडावे, भलत्या भूलथापांना बळी पडू नये एवढीच भावना त्यामागे आहे. ग दी माडगुळकर यांनी एका गीतात अशा शिस्त लावणाऱ्या विवेकी गुरु विषयी किती छान म्हटलंय बघा. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटा, आता आधाराला हात. आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घटजाती थोरा घरी, घटजाती राऊळात. गुरु आपल्याला घडवतो आणि पुढे काय होतं? कुणी पूजेचा कलश,
कोणी गोरसाचा माठ. कोणी पूजेचा कलश, कोणी गोरसाचा माठ, देता आकार गुरुने ज्याची त्याला नाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. अशा त्या सद्गुरूला वंदन करूया आणि आजचा भाग इथेच थांबूया. पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची युट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच पाहता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.